नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सायली अर्जुनला म्हणते की माझ्या पायावर जन्मखून आहे. तर अर्जुन म्हणतो की मग ती तुळशीपत्राची जन्मखून असेल. त्यानंतर सायली आता दाखवू लागते. पण आता तिथे काहीही स्पष्टपणे दिसत नसतं. अर्जुन म्हणतो की हा तर भाजल्यासारखा डाग वाटतोय. हे नक्कीच प्रियाने तुला भाजवलं असेल. सायली म्हणते की मला सुद्धा हेच वाटतंय. तर इकडे पूर्णाजी आता एक लॉकेट सायलीला देतात. मी माझ्या तन्वीला असंच गिफ्ट देत असायची असं पूर्णाजी म्हणते. त्यानंतर सायलीला आता पुन्हा तिचा भूतकाळ आठवू लागतो की या अगोदर लहानपणी पूर्णाजीने मला असे गिफ्ट दिलेले आहेत. तर सुमन आता सुभेदारांच्या घरात आलेली असते आणि ती म्हणते की मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे. आज मी तुम्हाला कोणाला तरी भेटवणार आहे. त्यानंतर सगळे विचारू लागतात की कोण आलं आहे. तेव्हा सुमन आता त्या माणसाला घरात बोलवते. तर मित्रांनो, तो आता दुसरा तिसरा कोणी नसून ज्याने हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता हा तोच माणूस असतो. आणि तो आता सुमनच्या मदतीने सुभेदारांच्या घरात घुसला आहे.